झारखंड राज्य आहे. या राज्यामध्ये जमशेदपूर नावाचा भाग आहे. याच्यामध्ये रात्रीच्या वेळी एका भागामध्ये लोकांना काही किंकाळ्या ऐकू येत होत्या. एक व्यक्ती मोठमोठ्यांदा किंकाळत होता आणि आजूबाजूची जी मंडळी आहेत ही आता घाबरलेली आहेत. लहान लेकरं देखील घराघरामध्ये जागं व्हायला सुरुवात झालेली आहे. बायबापडे देखील आपला जीव मुठीत धरून घरामध्ये बसलेले आहेत आणि आपापल्या नवऱ्यांना त्यांनी जागं केलं आहे. बाजूला कोण किंचाळतं आहे किंवा लांबवर काही ठिकाणी किंचाळ्या ऐकू येतात, म्हणजे नक्कीच काहीतरी भयानक घडलं आहे असं प्रत्येकाला वाटत होतं. आणि दबक्या पावलांनी घरच्या सगळ्या मंडळींनी, इतर सगळ्या मंडळींनी घरातून बाहेर पडून आवाजाच्या दिशेने जायला सुरुवात केलेली आहे. तरुण मंडळी वेगाने धावत आवाजाच्या दिशेने निघालेले आहेत. एका बंद घरामधून या किंकाळ्या येत होत्या. त्याच्यामुळे काहीतरी निश्चितपणे या घरामध्ये वाईट घडलं आहे याची जाणीव आत्तापर्यंत इतर मंडळींना आलेली होती. त्याच्यामुळे त्या घोळक्यामधली जी तरुण मंडळी आहेत ही पुढे सरसावलेली आहेत. बाहेर जी व्यक्ती ओरडत आहे त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी ही तरुण मंडळी या घराच्या दिशेने सरसावलेली आहेत. त्याच वेळेला काही क्षणांमध्येच घराचा दरवाजा आतून उघडला गेला. आतून एक तरुण वेगाने बाहेर पडलेला आहे आणि त्याच्या मागून दुसरा तरुण देखील बाहेर पडलेला आहे. बाहेर उभ्या असलेल्या घोळक्याला चकवा देत आतील घरातील दोन्ही मंडळी घरातून बाहेर पडून खूप वेगाने निघून गेलेले आहेत. आता आतमध्ये काय झालेलं होतं, आतमधून ओरडण्याचा रडण्याचा आवाज काय येत होता, किंचाळ्या कुठून येत होत्या आणि उत्सुकतेपोटी त्याचबरोबर मनामध्ये असलेल्या भीतीपोटी इतरत्र या सगळ्या मंडळींनी घरामध्ये प्रवेश केला आहे. घराच्या आतमध्ये गेलेले आहेत. घरामध्ये गेल्यानंतर त्यांना एक पेटी दिसलेली आहे. पेटीमधून रक्त येत होतं आणि आता या पेटीमध्ये कोण असावं हा प्रश्न सगळ्यांना पडलेला होता. कोणीतरी त्या पेटीचा दरवाजा उघडला आहे आणि पाहतात तर काय, आतमध्ये एका तरुणाचा रक्तबंबाळ अवस्थेमध्ये असलेला मृतदेह त्यांना दिसून आलेला आहे. त्याच्यामुळे ही सगळी मंडळी आता घाबरलेली आहेत. गोलमोरी पोलीस स्टेशनला यांनी फोन केला आहे आणि गोलमोरी पोलीस स्टेशनचे जे मुख्य अधिकारी आहेत हे तपासासाठी या घरामध्ये दाखल झालेले आहेत. घरातले लाईट लावले गेले आणि आता सुरू होतोय तो पोलिसांचा तपास. कारण बंद पेटीमध्ये असलेला हा मृतदेह कोणाचा होता हे पोलिसांसोबतच जी इतर मंडळी होती यांना देखील याची माहिती घ्यायची होती. तत्पूर्वी हे घर कोणाचं होतं याची पोलिसांनी आजूबाजूला चौकशी केलेली आहे. त्यावेळेला संदीप नावाच्या एका तरुणाचं हे घर आहे असं पोलिसांना आढळून आलेलं आहे आणि हा तरुण विक्षिप्त आहे, देवर्षी आहे. संदीप नावाचा तरुण आपल्याला काही सिद्धी प्राप्त आहे आणि आपण वरदान प्राप्त झाल्यामुळे आपण कुणाचं भलं करू शकतो किंवा आपल्याला काही वेगवेगळ्या तंत्रमंत्र विद्या येत असतात असं हा सगळ्या जगाला सांगतोय आणि या विचारांचं या तरुणावर गारूड देखील आहे. आता पोलिसांना समजलेलं आहे की हा तरुण कोण होता किंवा हे घर कुणाचं होतं. पोलिसांनी तातडीने या पेटीमधल्या रक्तबंबाळ अवस्थेमध्ये असलेल्या तरुणाला दवाखान्यामध्ये भरती केलेलं आहे आणि त्यावेळेला मात्र डॉक्टरांनी सदर तरुणाचा मृत्यू झाला आहे असं जाहीर केलेलं होतं. ज्याचं घर होतं, ज्याच्या घरामध्ये मृतदेह सापडलेला होता, हा तरुण कुठे बेपत्ता झालेला आहे या संदर्भामध्ये आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे. त्याचबरोबर या तरुणाच्या सोबत असलेला दुसरी व्यक्ती कोण आहे हे देखील आता पोलिसांना शोधून काढायचं होतं. त्याच्यामुळे मग तांत्रिक तपासाच्या आधारे पोलीस या दोन व्यक्तींपर्यंत पोहोचलेले आहेत. दोघांनाही पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत आणि पोलीस या दोन व्यक्तींना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आलेले आहेत. त्यावेळेला मग यांच्याकडे चौकशी केलेली आहे आणि जे सत्य पोलिसांना सांगितलं आहे त्याच्यावर तुमचा, आमचा आणि पोलिसांचा देखील विश्वास बसलेला नाही आहे. पोलिसांना देखील धक्का बसलेला आहे. या तरुणाचं नाव संदीप आहे आणि त्याच्यासोबत असलेली जो व्यक्ती साथीदार म्हणून त्यांनी स्वतःसोबत घेतलेली होती त्याचं नाव आहे भगतराम. या दोघांनी मिळून या 20 वर्षीय तरुणाचा खून केलेला होता. त्याचं नाव समोर येत होतं अजय आणि या तरुणाला स्वतःच्या 2 सख्या बहिणी आहेत, त्याचबरोबर त्याची आई देखील आहे. काही वर्षांपूर्वी या तरुणाच्या वडिलांचं निधन झालेलं आहे. तेव्हापासून तो रोजंदारी करून आपल्या आईचं आणि 3 बहिणींचं पोट भरत होता, शिक्षण करत होता. परंतु आता मात्र या आईचा आणि इतर 3 लहान बहिणींचा आधार गमावलेला होता. पोलिसांनी चौकशी केलेली आहे की या सदर तरुणाचा खून या 2 तरुणांनी कशासाठी केला. तर संदीप हा जो स्वतःला देवऋषी समजत होता त्याला असं वाटत होतं की जर एखाद्या व्यक्तीचा आपण बळी दिला तर आपल्याला 8 वर्षानंतर सिद्धी प्राप्त होईल आणि जर का आपल्याला सिद्धी प्राप्त झाली तर आपण काही करू शकतो. अशी मानसिकता असल्यामुळे किंवा अशा स्वरूपाचा स्वतःच्या मनामध्ये गैरसमज करून घेतल्यामुळे आपण कोणीतरी देवऋषी आहोत असं अनेक वर्षांपासून त्याला वाटत असल्यामुळे सिद्धी प्राप्त होण्यासाठी एका 20 वर्षाच्या तरुणाचा
जो एका आईचा आणि आपल्या लहानग्या 3 बहिणींचा आधार होता, याचा जीव या 2 तरुणांनी म्हणून घेतलेला आहे. आणि अंधश्रद्धा जी असते ना, ही अंधश्रद्धा कुठल्याही थराला एखाद्या व्यक्तीला घेऊन जाऊ शकते. आपल्या अवतीभोवतीसुद्धा आपण अशा घटना बघत असतो. अनेक देवऋषी, अनेक आपल्याला स्वतःला संत महात्मे म्हणणारी लोक, ज्यांचे हात स्वतः रक्ताने माखलेले आहेत, भरभटलेले आहेत, ते लोकांना त्रासातून कसे काय मुक्त करू शकतात, हे प्रत्येकाने, देवऋषीकडे जाणाऱ्या प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या मनाला प्रश्न विचारणं ही काळाची गरज आहे. आता यांना पोलिसांनी कोठडीमध्ये पाठवलेलं आहे. जो आधार या 3 बहिणींचा आणि आईचा गेलेला आहे, तो मात्र त्यांना पुन्हा कधी मिळणार नाही. गुन्हा हा गुन्हा असतो. कोणताही गुन्हा छोटा नसतो. प्रत्येक गुन्ह्याची शिक्षा ही होतच असते. यामुळे गुन्हा करताना प्रत्येक व्यक्तीने विचार करावा. तो गुन्हा छोटा असेल किंवा मोठा असेल, एक ना एक दिवस त्या गुन्ह्याचं आपल्याला प्रायश्चित्त भोगावं हे लागणारच आहे, हे प्रत्येकाने लक्षात घ्यावं. आपण भेटणार आहोत अशाच एखाद्या नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.